तिसरा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लवकरच मिळतो आहे. संजय राऊत यांचा मोठा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार, आमदार, माजी आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याचं जाहीर केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून लवकरच महाराष्ट्राला तिसरा मुख्यमंत्री मिळणार असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत यांनी दावा करताना तो तिसरा उपमुख्यमंत्री कोण त्याचं नाव घेणं टाळलं. खासदार संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख नाहीत किंवा ते वारसदार नाहीत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक ईडी सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले लोक आहेत, जयचंद आहेत. देशाच्या शत्रूला किंवा महाराष्ट्राच्या शत्रूला ते मदत करत आहेत. हे महाराष्ट्राला माहीत आहे. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे. त्या पैशातून लोकसंस्था मतदारांना विकत घेणं, त्यातून निवडणुका जिंकणं, त्याला राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेबांनी वैश्याचं राजकारण म्हणायचं. तेच राजकारण एकनाथ शिंदे हे करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर थुंकण्याचं काम करत आहेत आणि हेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हवं आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना अमित शहानी निर्माण केली. पुराणामध्ये सृष्टी आणि प्रतिसृष्टी होती. त्या प्रतिसृष्टी टिकली नाही. शिर्डी आणि प्रतिशिर्डी आहे, पण प्रतिशिर्डीला कोणी जात नाही. पंढरपूर आणि प्रतिपंढरपूर आहे, पण लोक पंढरपूरलाच जातात. विठोबा मातोश्रीवर एक आहे आणि दुसरा पंढरपुरातला आहे. बाकी कोणी देवळं बांधली असतील ती गांभीर्यानं घेऊ नये, ती तात्पुरती आहेत आणि एकनाथ शिंदे यांना गांभीर्यानं घेऊ नये असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. बरं, उदय सामंतांना माझं आव्हान आहे की ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का, की आम्ही टीव्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ. तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा. मला तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे सगळी माहिती आहे, कोण जात आहेत आणि कोण राहत आहेत ते. माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडेही नसेल. तेव्हा आमचे काय जात आहेत येत आहेत ना, आमचा सगळा गाळ गेलेला आहे. जे राहिले आहेत ते राहणारच आहे. जाणार कोण? ज्यांनी आमच्या पक्षाशी बेईमानी केली ते कोणाचेच नाही, ते जातील तिकडून. आता आमचे कोणी जाणार नाहीत. अनेक वादळ संकट पचवून ते आमच्या बरोबर आहेत, पक्षाबरोबर आहेत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबरोबर आहेत. शिंदेचा विचार एक वेगळा असू शकतो. शिंदेने एक नवीन विचारधारा या महाराष्ट्रात आणलेली आहे. पैसा फेको तमाशा देखो. ती विचारधारा आमची नाही, ती बाळासाहेबांची नाही. हा बाळासाहेबांचा विचार नाही. जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला उखडून फेकून देऊ. आज नाही उद्या. वेळ लागतो काही गोष्टींना. भ्रष्टाचाराची मुळं या महाराष्ट्रात जी खोलवर रुजलेली आहेत ती उकडून फेकायला थोडा वेळ लागेल, पण उखडल्याशिवाय राहणार नाही. हो, कोणी अनुपस्थितीत नव्हतं. आपापल्या भागामध्ये पक्षाचे कार्यक्रम सुरू होते. हा मेळावा विशेषतः षण्मुखानंद हॉलला जो होतो मेळावा तो उघड्या मैदानात केला आणि अशा कार्यक्रमांना खास करून मुंबईचे शिवसैनिक आणि पदाधिकारी जास्त प्रमाणात येतात. हे जर कोणाला माहीत नसेल शिवसेनेचे ते त्यांनी शिवसेनेचं नावच घेऊ नये. हा मुंबई बेस कार्यक्रम असतो आणि त्याच्यामुळे जर कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी ती चिंता स्वतःपुरती ठेवावी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.